आजचा पदार्थ ना जरा वादग्रस्त आहे, कारण प्रत्येक जण म्हणतं आमची मिसळ चांगली, आमची मिसळ चांगली. सगळ्यांच्या मिसळी चांगल्या आहेतच, पण मी तुम्हाला एकदा सांगेन की कोल्हापूरची मिसळ तुम्ही एकदा ट्राय करून पहा. एकदा तुम्ही कोल्हापूरची मिसळ खाल्लात ना, तुम्ही या मिसळीच्या प्रेमातच पडाल, मला खात्री आहे. आणि गरमागरम झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी तयार आहे. कट बघा किती भारी आलाय. गरमागरम मिसळ या खायला. जर खाण्याच्या बाबतीत कोणाला आवडीचं शहर विचारलं तर त्यामध्ये कोल्हापूरचं नाव हे हमखास येणारच, कारण इथले भरपूर सारे पदार्थ सगळ्यांना जास्त खायला आवडतात. जसं की कोल्हापूरची मिसळ, तांबडा पांढरा रस्सा, वडापाव, कोल्हापूरचे जेवण सगळेजण आवडीने खातात. झणझणीत कोल्हापुरी मिसळ आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. झणझणीत म्हटल्यावर आपल्याला वाटतं की खूपच तिखट आहे की काय, खाताना जिभेला चरका बसेल की काय, असं भरपूर जणांना वाटतं, पण तसं अजिबात नाही. झणझणीत म्हणजे त्याचं तिखटाचं प्रमाण आहे आणि जी मिसळ आहे ना ती आपल्याला खावीशी, अजून खावीशी वाटते. अशी झणझणीत कोल्हापूरची मिसळ तुम्हाला मी आज बनवून दाखवते. भरपूर जणांना माहीत नसेल म्हणून सांगते. माझं सासर कोल्हापूर आहे. माझं लग्न होऊन आता 2 वर्ष झालीत आणि या 2 वर्षात ना मी कोल्हापुरी मिसळची रेसिपी दाखवली नव्हती, कारण मला त्याची ऑथेंटिक रेसिपी माहीत नव्हती आणि आता ती मला समजली आहे. कोल्हापुरातल्या भरपूर साऱ्या हॉटेलमध्ये मी मिसळ ट्राय केली, त्याची रेसिपी जाणून घेतली आणि आज मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवते. बनवायला एकदम सोपी पण चवीला तितकीच जबरदस्त अशी रेसिपी आहे. आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 ते 2.5 कप अशी मटकी घेतली आणि मटकीला ना असे मोड काढून घेतलेत बघा. घरच्या घरी मटकीला मोड कसे आणायचे ह्याचा देखील व्हिडिओ आईने तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. आणि त्यानंतर इथे मी 3 बटाट्यांच्या साली काढून बटाटे असे अर्धे अर्धे कापून घेतले आहेत. हे पण आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आता आपण मटकी आणि बटाटा शिजवून घेऊया. एका बाजूला मी इथे पाणी पण गरम करत ठेवलेलं आणि पाणी पण चांगलं असं गरम झालंय. आता आपण ह्याच्यात बटाटा आणि मटकी टाकूया. आपल्याला बटाटा आणि मटकी ना अशी एकत्र शिजवून घ्यायची. आपण भाजी बनवणार आहोत बटाट्याची, त्यामुळे अशी एकत्र शिजवायची. म्हणजे तुम्हाला बटाटा वेगळा शिजवायची गरज नाही. मटकी बरोबर बटाटा पटकन शिजतो. ह्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि आपल्याला मीठ टाकायचंय. मस्त असा कड काढून घेऊया. कड आलाय बघा. आता आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि मटकी आणि बटाटा मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे. असं झाकण ठेवून ना मी मटकी आणि बटाटा शिजवून घेतलाय. शिजल्यात पण तुम्हाला दाखवते. हे बघा, बटाटा पण अगदी परफेक्ट शिजलाय. हे बघा, मटकी पण अगदी परफेक्ट शिजली आहे. आता हे मी उतरते आणि ह्यातला बटाटा आहे ना तो फक्त आपल्याला वेगळा काढून घ्यायचा आहे. एका ताटात काढून घेते. आता आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊया. बटाटे ना चांगलेसे शिजलेले आहेत. ते आपल्याला जरा कुस्करून घ्यायचे आहेत. तुम्ही हाताने कुस्करलात ना तरी देखील चालेल, कारण बटाटा अगदी मस्त शिजलाय. किंवा असा काटा चमचा घ्यायचा आणि असे कुस्करायचे. हे बघा, किंवा स्मॅशरने हलके स्मॅश केलात ना तरी देखील चालेल. बटाट्याची भाजी का वापरतात? कारण आपण बटाटा कसा प्रत्येक प्लेटमध्ये असा थोडा थोडा देतो आणि बाकीचं सगळं साहित्य त्यामध्ये टाकतो. तेव्हा सगळं एकत्र केल्यावर ना मस्तपैकी घट्टपणा येतो मिसळला, म्हणून आपण बटाटा टाकायचा. बटाट्याच्या ना अशा मोठ्या मोठ्या आपल्याला फोडी नाही ठेवायच्या. चांगलं असं व्यवस्थित स्मॅश करायचं, कुस्करायचं बघा. हे आता झालेलं आहे. हे जरा आपण आता परतवून घेऊया, म्हणजे चव आणखीन वाढेल ह्याची. त्यासाठी कढई ठेवलेली आहे तापत. कढईत आपण थोडंसं तेल टाकूया. तेल हलकंसं तापलं की गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि ह्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हा उकडलेला बटाटा टाकूया. वरतून टाकायची कोथिंबीर बारीक चिरलेली आणि थोडंसं मीठ टाकायचंय आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि ही परतवून घेऊया. गॅस कमीच करून ना आपल्याला बटाटा ना चांगला असा गरम करून घ्यायचा आहे. आणि इथे आपली ही साधी सोपी बटाट्याची भाजी तयार आहे. मिसळीच्या वाटण्यासाठी आपण साहित्य बघूया. इथे 3 कांदे असे साली काढून असे उभे पातळ कापून घेतल्यात. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतलेत. 15 ते 20 लसूण पाकळ्या साली काढून घेतल्यात. 6 ते 7 अशा आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेत. अर्धा कप ओलं खोबरं,
2 चमचे पांढरे तीळ घेतलेत, 1 चमचा जिरं आणि पाव कप कोथिंबीर घेतले. हे साहित्य ना वाटण्यासाठी आहे. त्यानंतर इथे हळद घेतली आहे, कोल्हापुरी चटणी घेतली आहे, कढीपत्ता, मोहरी घेतली 1 चमचा, तेल, मीठ आणि पाणी एवढंच साहित्य. आता आपण वाटण तयार करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तीळ आणि जिरं आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत. तीळ आणि जिरं गॅस कमी जास्त करून ना मस्तपैकी भाजून घ्यायचे. तीळ बघा असे तडतड उडायला लागलेत. एका ताटात काढून घेते. आता आपण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण भाजून घेऊया. फक्त ओलं खोबरं आणि कोथिंबीर ना वाटणात अशी वरतून टाकायची, ती भाजायची नाही. चव अगदी मस्त येते. थोडंसं आपण तेल टाकूया आणि हे आपल्याला भाजून घ्यायचंय, चांगलं नरम करून घ्यायचंय. सगळं साहित्य मी असं भाजून घेतलंय बघा, चांगलं असं नरम झालंय. एकदम काळं नाही करायचं, असं आपल्याला भाजून घ्यायचं. हलका रंग पण बदललाय आणि चांगलं असं नरम झालंय, सॉफ्ट झालंय. गॅस बंद करते, एका ताटात हे साहित्य काढते आणि थंड करून घेते. सगळे साहित्य आहे ना थंड झालेलं आहे. आता आपण ते बारीक करून घेऊया. मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात घेऊया ओलं खोबरं, कोथिंबीर, तीळ, जिरं आणि कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण भाजलेलं. आणि थोडं थोडं पाणी टाकून ना एकदम बारीक गंधासारखं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचंय. हे वाटणच आपल्याला चांगलं बारीक करायचं, म्हणजे मिसळ पण चांगली अशी मिळून येते. असं वरती खोबरं कांदा असं चवचवीत दिसत नाही, अशी चांगली मिसळ मिळून येते. हे बघा वाटण इथे बारीक करून घेतलंय. आता मिसळीला फोडणी देऊया. मिसळीसाठी टोप ठेवलेला आहे तापत, टोप पण तापलाय. आता आपण तेल टाकूया. तेल थोडं आपल्याला जास्त टाकायचं आहे, म्हणजे तर्री पण चांगली येते. अशी मस्त झणझणीत कट असला ना, तर्री असली ना की मिसळ दिसते पण मस्त आणि खायला पण चांगली वाटते. तेल तापलंय, आता आपण टाकूया मोहरी, मोहरी मस्त अशी तडतडली की कढीपत्त्याची पाने. आता आपल्याला ह्यामध्ये ना कोल्हापुरी चटणी टाकायची आहे. कोल्हापुरी मिसळ आहे त्यामुळे कोल्हापुरी चटणी हवीच आणि आपल्याला ही तेलात टाकायची आहे. तेलात टाकलात ना की कटाला रंग पण अगदी सुंदर येतो आणि आपण वाटण परतवणार आहोत ना, त्या वाटणाला पण रंग सुंदर येतो. मिसळ अगदी भारी दिसते मग. म्हणून तेलात आपल्याला ही कोल्हापुरी चटणी टाकायची आहे. तुम्हाला किती तिखट हवंय त्या अंदाजाने तुम्ही टाकलात ना तरी देखील चालेल. थोडीशी हळद टाकूया आणि गॅस कमीच करून मस्तपैकी परतवून घेऊया. कोल्हापुरी चटणी ना तुम्हाला कुठच्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळेल. गॅस कमीच करून मस्तपैकी परतवून घेतली. आता आपण तयार केलेलं हे वाटण टाकूया. आणि हे वाटण आहे ना आपल्याला मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचंय. वाटणाला बघा किती मस्त असं तेल सुटलंय. असं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचंय. एकदा परतवून घेऊया. आणि मटकी शिजवलेलं पाणी आहे ना आणि मटकी ते आता आपल्याला ह्यामध्ये ओतायचे. आता आपल्याला गॅस वाढवायचा आहे. मिसळ बघूया ढवळून. आता आपण बघायची किती घट्ट झाली आहे. त्या अंदाजाने पाण्याचं प्रमाण आता थोडं आपण वाढवूया. सुरुवातीला मटकी शिजवताना ना खूप जास्त असं पाणी ओतू नका. मिसळ मग खूपच अशी पातळ होईल. आपल्या अंदाजाने सुरुवातीला पाणी ओतायचं. आपण किती माणसं खाणार आहोत, 6 जण 7 जण आणि किती ती माणसं मिसळ खातात त्या अंदाजाने असा हा रस्सा बनवायचा. अजून थोडं मी पाणी ह्यात ओतते कारण खूपच मलाही घट्ट वाटते बघा. आणि पाणी ना आपल्याला गरमच ओतायचंय. मी पाणी गरम करून घेतलंय. ही बघा एवढी अशी आपल्याला ही मिसळ ठेवायची आहे. पातळ नाही खूप आणि खूप घट्ट पण नाही, एवढी अशी परफेक्ट आहे. आणि कोल्हापुरी मिसळ आहे ना ही जर अशी एवढी पातळच असते, हा जास्त घट्ट नसते, एवढी असते बघा.
आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया, जरा ह्याचं चाखून बघायचं, कारण मटकी शिजवताना पण आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं ना, त्यामुळे हे पाणी जरा चाखून बघायचं आणि त्या अंदाजाने लागेल तसं थोडंसं मीठ टाकूया. कट बघा आत्ताच किती मस्त येतोय ना. ढवळून घेते आणि मस्तपैकी उकळ काढून घेऊया. मिसळीला मस्तपैकी असा कड आलाय बघा. गॅस आता आपण कमी करूया आणि आपल्याला ना ह्यावरती असं जरा पोकळ झाकण ठेवायचंय आणि 5 ते 10 मिनिटं ना मिसळ मस्तपैकी अशी शिजवून घ्यायची. सगळी आता वाटणाची मटकीच्या पाण्याची चव अशी मिसळमध्ये एकजीव व्हायला पाहिजे. अशी आपण एक 10 मिनिटं तरी गॅस कमी करून शिजवून घेऊया. 10 मिनिटं झालेली आहेत आणि गरमागरम झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ खाण्यासाठी तयार आहे. कड बघा किती भारी आलाय. एकदम मस्त झाली आहे मिसळ बघा. रंग किती सुंदर आलाय. ह्या मिसळीच्या रश्श्यालाच खरी चव आहे हा. एकदम मस्त चव लागते. तुम्ही अशीच्या अशी कोल्हापुरी मिसळ ना घरी ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेलच. एकदम भारी झाली आहे. आपली सगळी तयारी झालेली आहे. बटाट्याची भाजी तयार आहे, मस्तपैकी झणझणीत मिसळ तयार आहे आणि कोल्हापुरी मिसळसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे पेटी पाव. कोल्हापुरात ना मिसळ बरोबर असे हे पाव खातात, म्हणजे त्याला पेटी पाव म्हणतात. हे पाव आहेत ना स्पेशली मिसळसाठी आणि वडापावसाठी कोल्हापुरात तयार करतात आणि त्याचसोबत ना कोल्हापुरात ह्या मिसळसाठी असा शेव चिवडा वापरतात. ही स्पेशालिटी आहे या मिसळची. समजा तुमच्याकडे शेव चिवडा हा मिळत नसेल ना, तुम्ही फरसाण टाकला तरी देखील चालेल, पण एकदा तुम्ही ना हा शेव चिवडा टाकून अशी मिसळ खाऊन बघा, तुम्हाला आवडेल. आता मी तुम्हाला मिसळीचं ताट तयार करून दाखवते. कांदा लिंबूची 1 वाटी, 1 वाटी शेव चिवडा आणि कोल्हापुरात ना मिसळीच्या ताटामध्ये ना अशी दह्याची छोटी वाटी असते, म्हणजे ह्या रश्श्याबरोबर ना कटाबरोबर थोडंसं दही टाकून खातात. वाटीमध्ये आपण थोडीशी बटाट्याची भाजी घ्यायची सुरुवातीला. त्यानंतर मिसळीमधली आपल्याला थोडीशी मटकी टाकायची. वरतून शेव चिवडा आणि आपलं एक गरमागरम मिसळ ताट खाण्यासाठी तयार आहे. बघा दिसतंय ना भारी. घरात तुम्ही अशी मिसळ बनवलात ना की असं ताट मग तुम्ही घरच्यांना तयार करून द्यायचं. बघा बघायलाच भारी वाटतंय ना, मिसळ खायला पण आणखीन भारी वाटते. बघितलात ना किती भारी झाली आहे मिसळ आणि ताट बघा किती मस्त दिसतंय. अशीची अशी कोल्हापुरी मिसळ आहे ना, तुम्ही घरी बनवून बघा. म्हणजे कोल्हापुरात भरपूर सारे पदार्थ आहेत जे आपण घरी ट्राय करायला पाहिजे. त्यातली एक मिसळ. ही मिसळची रेसिपी तुम्ही अशीच्या अशी घरी बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आता ही एक पद्धत दाखवली तुम्हाला मिसळीचं ताट तयार करायची. आता दुसरी साधी सोपी पद्धत दाखवते. मी प्रत्येक घरात हीच पद्धत सहसा वापरली जाते, कारण माणसं भरपूर असलेत की असं ताट तयार करून द्यायला जमत नाही ना. ती पद्धत तुम्हाला मी आता दाखवते. अशी एक खोलगट आपल्याला प्लेट घ्यायची आहे. सुरुवातीला बटाट्याची भाजी ठेवूया, त्यानंतर मटकी, वरतून शेव चिवडा आणि वरतून ना जराशी तर्री वाढायची, म्हणजे मिसळ खायला एकदम भारी वाटते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि थोडं दही. गरमागरम मिसळ या खायला.